विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्म टेक्स्टबुक सुपर कोचिंग वर. विद्यार्थी मित्रांनो, बँक हा शब्द म्हटला की आपल्या डोळ्यासमोर येतंय ते म्हणजे एक असे इन्स्टिट्यूशन जे काय करतंय, ग्राहकाकडून ठेवी स्वीकारतंय आणि जे गरजू लोक आहेत त्यांना कर्ज पुरवठा करतंय. बँकांचे अनेक प्रकार तुम्ही बघितले असेल. नॅशनलाइज बँक बघितल्या असतील, प्रायव्हेट बँक बघितल्या असतील, जुन्या खाजगी बँका, नव्या खाजगी बँका आणि असं अनेक वर्गीकरण तुम्ही बघितलं असेल. हा झाला बँकचा विषय. दुसरा विषय आहे की तुम्ही बघितलं असेल पेटीएम करो शब्द ऐकला असेल. आता तुम्हाला पेटीएम करो हा जो शब्द आहे हा ऐकायला मिळणार आहे की नाही याच विषयावर आज आपण बोलणार आहोत. विषय आहे तो म्हणजे पेटीएम पेमेंट बँक. तुम्ही नाव ऐकलं असेल याचं, पेटीएम पेमेंट बँक. आता विषय हा आहे की सर हा पेमेंट बँक हा मुद्दा काय असतो. तर बाळांनो लक्षात घ्या, पेटीएम पेमेंट बँक हा नचिकेत मोर समितीने भारतासमोर आणलेला एक विषय आहे. समितीचं नाव लक्षात ठेवा, नचिकेत मोर समिती. या नचिकेत मोर सरांचं म्हणणं असं होतं की बाबा बघा, भारतामध्ये जे कमी उत्पन्न गटातले लोक आहेत किंवा अति जे कमी उत्पन्न गटातले लोक आहे, मध्यम उत्पन्न गट किंवा कमी उत्पन्न गट, अल्प उत्पन्न गट ज्याला म्हणतोय, त्या लोकांसाठी अशी एक बँक असावी की ज्या बँकेने काय करावं, कोणत्याही प्रकारे कर्ज देऊ नये. लक्षात घ्या, या बँकेला कर्ज देता येत नाही. मग कर्ज देता येत नाही याचा अर्थ क्रेडिट कार्ड पण देता येत नसेल. सो क्रेडिट कार्ड देता येत नाही ती पेमेंट बँक. मग यांनी काय करावं, ग्राहकांकडून ठेवी स्वीकाराव्यात आणि ठेवी स्वीकारून त्यांना विविध सेवा प्रोव्हाइड कराव्यात. अशा प्रकारच्या प्रपोजलनुसार एक बँक स्थापन झाली भारतामध्ये आणि ती बँक 197 कम्युनिकेशन या संस्थेची होती. 197 कम्युनिकेशन आणि ही बँक स्थापन होते 2017ला आणि 2017ला जी बँक स्थापन झाली तिचं नाव आहे पेटीएम पेमेंट बँक. पण 24 एप्रिलला एक रिझल्ट येतोय. तारीख एक लक्षात ठेवा, तारीख फार महत्वाची आहे. 24 एप्रिल 2026 आणि या तारखेला आरबीआय तर्फे एक परिपत्रक जारी केलं जातंय आणि सांगितलं जातंय की तुम्हाला इमिजिएट इफेक्ट नुसार आजपासून कोणतेही व्यवहार करता येणार नाही. म्हणजेच तुमचं लायसन्स कॅन्सल होत आहे. आता सर हे जे पेटीएम पेमेंट बँकेचं लायसन्स कॅन्सल झालं, यामुळे ग्राहकांचे जे पैसे त्या बँकेमध्ये होते त्याचं काय होणार आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा की आमचं पेटीएम जे युपीआय आहे ते चालणार आहे की नाही आहे, या सर्व गोष्टीचा आढावा आपण हे शॉर्ट व्हिडिओ घेणार आहोत. तर हे सेशन तुम्ही महत्वपूर्ण सेशन व्यवस्थित बघा. ऍट द एंड तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. तर बघा, सुरुवात सांगतो मी. 2017 मध्ये एक बँक स्थापन झाली होती, पेटीएम पेमेंट बँक. पेटीएम ही अशी कंपनी आहे जी 197 कम्युनिकेशन या संस्थेद्वारे चालवल्या जाते. एक कंपनी आहे आणि या कंपनीने भारतात युपीआय क्षेत्रात क्रांती केली. जेव्हा भारतामध्ये युपीआय हा शब्द, ऑनलाईन पेमेंट हा शब्दही ओळखीचा नव्हता, तेव्हा पेटीएम ही जी कंपनी आहे ती अस्तित्वात आली. ते युपीआय ऍप अस्तित्वात आलं आणि तुम्हाला माहित असेल सुरुवातीला सर्वात जास्त जर ऍप्लिकेशन कोणतं असेल तर ते आहे पेटीएम नावाचं. आज तुम्हाला ज्वेलर्स पासून तर किराणा मालापर्यंत किंवा भाजीपाल्यावाल्यापर्यंत जर तुम्हाला काही वापरायचं असेल तर ते तुम्ही पेटीएम वापरता किंवा युपीआय वापरता. म्हणजेच भारताला ही जी डिजिटल क्रांती करून देण्यामध्ये सर्वात मोठं योगदान आहे तर ते योगदान आहे बाळांनो पेटीएमचं. मग असं काय झालंय की या पेटीएम पेमेंट बँकेचा परवाना रद्द केलाय, तर त्यामागची स्टोरी अशी आहे की बघा, ही स्टोरी चालू होते मार्च 2022 पासून. मार्च 2022 ला काय होतंय, या पेटीएम बँकेला सांगितलंय की तुम्ही यापुढे नवीन ग्राहक जोडू शकणार नाही. मी सांगतोय त्या क्रोनॉलॉजीकडे लक्ष द्या. 2022 पासून तुम्ही नवीन ग्राहक जोडू शकणार नाही, म्हणजे नवीन अकाउंट उघडू शकणार नाही. आता याच्या मागचं रिझन असं होतं की जे रेग्युलेशन असतात, एक कायदा लक्षात ठेवा, बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट, बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट, आणि हा कायदा आहे तो म्हणजे 1949चा आणि या कायद्याचं सेक्शन आहे 22. या सेक्शन 22 नुसार पेमेंट बँकांना परवाना दिला जातोय आणि यांना सांगितलं होतं की तुम्हाला जे या कायद्याचे नॉर्म्स आहेत ते नॉर्म्स तुम्हाला ऐकावे लागतील आणि हे नॉर्म्स न पाळल्यामुळे मार्च 2022 मध्ये यांना सांगितलं की तुम्ही नवीन ग्राहक जोडू शकणार नाही. मग लोकांना असं वाटलं की हे टेम्पररी असेल, हे लगेच चालू होईल आणि 2024 मध्ये आणखी याच्यावर कारवाई केली जाते आरबीआय द्वारे
आणि आरबीआय असं म्हणतं की आता तुम्ही ज्या नवीन ठेवी आहात, ह्या नवीन ठेवी स्वीकारू शकणार नाही. ठीक आहे. आणि डायरेक्ट 24 एप्रिलला असा एक आदेश आला की याच्या पुढे आता तुम्ही कोणत्याही प्रकारे ना ठेवी स्वीकारू शकत, ना बँक जोडू शकत, ना अकाउंट ओपन करू शकत, ना याच्यापुढे तुम्ही बँकिंग व्यवसाय रद्द करू शकता. विथ इमिजिएट इफेक्ट तुमचा परवाना रद्द केला जातोय. आता हा परवाना रद्द केल्या जाण्यामागे आरबीआयने काही कारणं सांगितले. पहिलं म्हणजे बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 आहे. याच्यामध्ये सेक्शन 22 आहे. त्या 22 मध्ये 4 आहे. या 4चं उल्लंघन. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की ई-केवायसी प्रक्रियेसाठी ज्या पद्धती असतात त्या पद्धतीचं पालन न करणे. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे एकाच एकच पॅन कार्ड अनेक अकाउंटला लिंक असणे किंवा किंवा यामुळे मनी लॉन्ड्रिंगचे जे केसेस बाहेर येतात, या मनी लॉन्ड्रिंगला एका प्रकारे इथं व्हॅक्यूम क्रिएट होतंय, एका प्रकारे जागा मिळते. सो त्याच्यामुळे ही गोष्ट गंभीर आहे. त्यानंतर ही बँक या कायद्याचं उल्लंघन करून सार्वजनिक ठेवीदारांसाठी एक धोकादायक बँक ठरू शकते. या नॉर्म्सवर याचा परवाना रद्द केला आहे. येस. आता मुद्द्यावर येऊया. मुद्दा आहे की या बँकेमध्ये सर पैसे किती आहेत? तर ग्राहकांमध्ये यामध्ये 1397 कोटी रुपये बँक ग्राहकांचे आहे. आणि आरबीआयने स्पष्ट केलं आहे की या बँकेची लिक्विडिटी इतकी आहे की ती आपल्या ग्राहकांचे पैसे परत देऊ शकते. पण आता याच्या मागे एक मसला असा आहे की आता हे पैसे लीगल वे न मिळणार आहे. आता लीगल वे काय आहे हे समजून घ्या की आता ही प्रकरण जे आहे हे आरबीआयनं हायकोर्टकडे एव्हाना सुप्रीम कोर्टकडे ट्रान्सफर केला आहे आणि सुप्रीम कोर्ट काय करेल, या बँकेचं लायसन्स रद्द करून याचे जे पैसे आहेत हे ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असेल. मग आता हे जेव्हा लीगल केस बनेल, लीगलचा न्याय जेव्हा येईल, तेव्हा हा सगळा मुद्दा जो आहे, हा मुद्दा या ठिकाणी व्यवहारी लागणार आहे किंवा निकाली निघणार आहे. सो बऱ्याच मी तुम्हाला जसं सांगितलंय, बऱ्याच साऱ्या लोकांनी मार्च 2022 पासून 2024 पासून हे पैसे काढून घेणं सुरुवात केली होती. पण तरीही ज्या लोकांचे हे 1397 कोटी आहेत, ते सर्व पैसे सेफ आहेत आणि ते आरबीआय कडे व्यवस्थित आहे, असं आरबीआयने सांगितलंय. फक्त आता जेव्हा लीगल वेने ते पैसे तुमच्यापर्यंत ट्रान्सफर होतील, त्यावेळेस ते पैसे ट्रान्सफर होतीलच. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे तुम्हाला पेटीएम पेमेंट बँक दिसतंय, जी 2017 मध्ये स्थापन झाली होती. जिच्यासोबत 11 बँकांना परवाने मिळाले होते. आज त्यापैकी तुम्हाला 6 बँका जिवंत दिसतात आणि त्यापैकी सुद्धा एक बँक आता कमी झालेली दिसतंय. सो त्याच्यामुळे आरबीआय ही भारताची जी केंद्रीय बँक मानल्या जाते, या बँकेची जबाबदारी असते भारतातील ग्राहकांचं संरक्षण करणे आणि ग्राहकांच्याच हितांच्या दृष्टीने हा आलेला निर्णय आहे. या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे जरूर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. थँक यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.